सर्वांचा आभार. आमच्या निमंत्रणावर आपण सगळेजण इथे उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचा आभार. आणि आपण सगळ्यांच्या माध्यमातून नेहमीच अमरावतीकर जनतेला माझे विषय आपल्या माध्यमातून पोचतात, आपण पोचवतात, त्याबद्दल सुद्धा आपण सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आजचा प्रेसचा प्रमुख मुद्दा असा आहे की मी शिवसेना सोडत आहे, सोडलेली आहे, हा पत्र मी शिंदे साहेबांना पाठवलेला आहे. आणि कदाचित त्याचे संकेत तुम्हाला सगळ्यांना कालच भेटले असावेत. आणि हा संघटन जॉईन करण्याचा म्हणजे शिवसेनेत जाण्याचा आणि सोडण्याचे प्रमुख कारण असे आहे की आपल्या मागच्या विधानसभेमध्ये जे मत मला मिळाले, जे कार्यकर्ते निरपेक्ष भावना माझ्यासोबत जुळले, या महानगरपालिकेमध्ये त्यांना एक चांगला मंच मिळावं, हिंदुत्वाचा मंच मिळावं. भाजपमध्ये स्थान नसल्यामुळे शिवसेना मध्ये जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला. परंतु राजकीय पक्ष सगळे सारखेच आहे असं माझं मत झालेलं आहे. सर्व राजकीय पक्षामध्ये नेत्यांच्या समोर मुजरा केल्याशिवाय कोणत्याही कार्यकर्त्याचं भलं होत नाही. आणि इथे ती परिस्थिती बघितल्याबरोबर आणि त्याचबरोबर माझ्यासोबत अनेक वेळा वेगवेगळे कमिटमेंट करण्यात आले आणि ते कमिटमेंट माझ्यापुरतं नव्हते, तर मी ते कमिटमेंट घेत होतो. माझ्यासोबत जे कार्यकर्ते होते, जे सहकारी होते, जो मित्र परिवार ज्यांनी अनेक वर्षापासून मला साथ दिली, त्यांच्यासाठी मी कमिटमेंट घेत होतो. परंतु ते कमिटमेंट झालं, बोलणं झालं, ते 2 मिनिटात ते कमिटमेंट तुटत होतं. म्हणजे प्रवेश घेतल्यापासून तर आज सकाळपर्यंत असं वारंवार होत असल्यामुळे मी या निर्णयावर आलो की कोणत्याही राजकीय पक्षावर माझा विश्वास राहिलेला नाही. या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे शिवसेनेमध्ये उतरल्यानंतर माझ्या डोक्यात एकच होतं की 90च्या आधी राजकारणामध्ये जे व्हीआयपी कल्चर अमरावतीमध्ये निर्माण झालं होतं, तो व्हीआयपी कल्चर मोडून पुन्हा व्हीआयपी कल्चर इथे स्थापित झालं होतं, तो तोडण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उतरलो. आणि ती इच्छा होती की 90 ते 2000 पर्यंत 10 वर्ष कोणत्याही कार्यकर्त्याला, सामान्य नागरिकाला सुद्धा कोणत्याही नेत्याकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मध्यस्थाची आवश्यकता राहत नव्हती. परंतु 2000 नंतर पुन्हा ती परंपरा तुटण्याचं अंदाज मला येत होतं. त्याचे अमरावतीमध्ये त्या प्रकारचं वातावरण निर्माण होत होतं आणि म्हणून विधानसभा लढलो. विधानसभेमध्ये गडबड झाली आणि म्हणून हा कल्चर, व्हीआयपी कल्चर तोडण्यासाठी मी पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झालो होतो. परंतु मला असं वाटते आता की मी आउटडेटेड राजकारणी आहे. राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्थान नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की आता कोणत्याही संघटनेत जायचं नाही. या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी मला प्रचंड साथ दिली आणि या निवडणुकीमध्ये मी असा निर्णय घेतलेला आहे की ज्यांनी मला साथ दिली आणि जे लढू इच्छितात, ज्यांना व्हीआयपी कल्चर बाजूला ठेवून कार्यकर्ता या राजकारणामध्ये नेत्यांशिवाय सुद्धा राहू शकतो, हा चित्र निर्माण करण्याची माझी इच्छा आहे. परंतु राजकारणामध्ये एकट्याची इच्छा राहून चालत नाही. यासाठी अपक्ष लढण्यासाठी मोठा जिगरा पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे जिगरबाज कार्यकर्ते असतील, पक्ष आणि नेता शिवाय ज्या प्रकारे मी विधानसभा लढलो, त्याच प्रकारे प्रभागाच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या भल्यासाठी, अमरावतीकर जनतेसाठी जे कार्य करू इच्छितात आणि
नेत्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या कार्याला काही योग्य तो रिस्पॉन्स मिळत नसेल तर त्यांच्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. जो जिगरबाज कार्यकर्ता किंवा कॅन्डिडेट असेल पक्षाशिवाय त्याच्यासोबत लढण्यासाठी मी तयार राहणार आहे. आणि जर नाही तर माझा निर्णय असा आहे की या निवडणुकीनंतर राजकारणाला मी रामराम करणार आहे. एवढंच माझा विषय आहे. यानंतर आपले काही प्रश्न असतील तर मी म्हणजे भाषण देण्याची इच्छा नाही आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण याच्यापूर्वी जनकल्याण पार्टी स्थापन केली होती. आपण यापूर्वी जनकल्याण पार्टी पण स्थापन केली होती. मला वाटते 2012च्या निवडणूक. बरोबर. त्यावेळेस आपल्याला अपयश आलं होतं. बरोबर. मग आता पुन्हा तोच प्रयत्न का? तो प्रयत्न नाही. त्यावेळेस मी संघटना निर्माण केली होती. यावेळेस जे लोक ज्यांच्यावर असं वाटत असेल ज्या कार्यकर्त्यांना त्या योग्य न्याय आम्हाला मिळत नाही, मी त्यांच्यासाठी जनकल्याणमध्ये आम्ही कॅन्डिडेट शोधत होतो. यावेळेस मी कॅन्डिडेट शोधणार नाही. जे लोक इच्छुक असेल, ज्यांच्यामध्ये धमक असेल, जे जिगर ठेवून असेल की वार्डा प्रभागाचे लोक माझ्या पाठीशी आहेत, माझा जो खारीचा वाटा राहील त्यांच्यासाठी ते उचलायला मी तयार आहे. सेनेकडून तुम्हाला ज्या काही अपेक्षा होत्या, सेनेतल्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी नेमकं तुमच्या अपेक्षा पूर्ण केली? नावं सांगू शकता? असं आहे, संघटना म्हटलं की संघटना. मी आयुष्यात कोणत्याही व्यक्तीवर टीका मी करत नाही आणि करणारही नाही. त्यामुळे ज्या कमिटमेंट होत होत्या माझ्या सोबत त्या कमिटमेंट पूर्ण होत नाही. कोणा केले, काय केले, कमिटमेंट कोणा केले, कोणा मोडले, यामध्ये जाण्यात अर्थ नाही. मी कोणत्याही व्यक्ती विशेष विषयी कधीच टीका करणार नाही आणि करतही नाही. तुम्ही उमेदवार उभे करणार आहे का याच्यामध्ये? किती उमेदवार उभे करणार आहे आणि कोणत्या कोणत्या प्रभागातून करणार आहे? मी आधीच सांगितलं, त्याचं उत्तर आधीच आलेलं आहे की जे उमेदवार हिम्मतवान असेल आणि अपक्ष लढण्याची ज्यांची मानसिकता असेल त्यांच्यासोबत मी उभं राहणार आहे. भाऊ, तुम्ही आता म्हटलं जिगरबाज वगैरे असे तुमच्या नजरेत आहेत का काही जिगरबाज? त्याची काही नावं देऊ शकता? असं आहे, कोणाचा छाती काढून जिगर पाहता येत नाही. प्रत्यक्ष कृतीत त्यांनी आपला धाडस दाखवलं तो जिगरबाज. बरोबर आहे. असे कोणी आहेत का जिगरबाज तुमच्या? माझ्यापर्यंत सध्या कोणी आलेलं नाही. म्हणजे सध्या तरी एकही जिगरबाज नाही असं म्हणत? असं नाही, जिगरबाज नाही. माझ्याजवळ आला नाही याचा अर्थ तो जिगरबाज नाही असं होतच नाही. नाही, मग म्हणजे एक तर त्यांनी तुमच्याकडे यावं की तुम्ही त्यांच्याकडे जावं असं काही? ते आता फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. विड्रॉल नंतर माहित पडेल काय परिस्थिती. क्रायटेरिया काय, त्याचे मापदंड काय? काही मापदंड ठरले? पहिला मापदंड, ज्यांनी विधानसभेमध्ये माझ्यासाठी कष्ट घेतले. दुसरा मापदंड, त्याचा चारित्र्य, तो पब्लिक मधला लोकांच्या काही ना काही कामात आलेला आणि चांगला संघटक. हे निकष निश्चितपणानं कोणताही एखादा क्रिमिनल आला, भाऊ मला सपोर्ट करणार नाही. लोग मतदाता निर्णय लेते हैं कि किसको मतदान करना चाहिए और किसको नहीं. लेकिन भाऊ कल युति तो हुई नहीं, यानी जो चर्चा है सामने आई, अभी अधिकृत किसी ने भी घोषणा नहीं की, ना शिवसेना ने ना भाजपा ने की युति हुई है करके. युती टूट गई. युति टूट गई है. हो ना, तो आपने शिवसेना को एक ऑफिशियल घोषणा युति हुई है, सिर्फ चर्चा जो चल रही थी बाहर मीडिया में चर्चा चल रही थी, ऑफिशियल अनाउंसमेंट कहीं से भी नहीं हुआ था कि युति हो गई करके. और आज सवेरे तक का भी अभी तक का घटनाक्रम ऐसा है, जो पदाधिकारी से बात की तो युति के बारे में अभी तक कोई निर्णय नहीं हुआ, अभी भी बैठक होगी ऐसा उनका बोलना है. तो अब उस प्रक्रिया से मैं बाहर हूँ. जब तक मैं प्रक्रिया में था मुझे ये पता था कि युति हो गई. अब प्रेस के सामने कुछ राजकीय क्षेत्र के नेताओं की मजबूरी रहती, सब कुछ वो बता नहीं सकते. उस कारण शायद उन लोगों ने जाहिर नहीं किया, पर मुझे पता चला कि युति हो गई, इसलिए मैं निकल के आ गया था. भाजप सेनेच्या व्यतिरिक्त
अभिषेक जोशी यांनी सांगितलं की आम्ही ज्या सर्व जागा आहेत त्या आम्ही आता स्वतंत्र लढू, आमची युती तुटलेली आहे. तुम्हाला काही जागा मिळाल्या नव्हत्या म्हणून तुम्ही युतीच्या बाहेर निघाले होते, मात्र आता सर्व जागा तुम्हाला मिळाल्या तरीही तुम्ही वेगळा पवित्रा घेतला. नाही, लक्षात नाही. अभिषेक जोशी यांनी सांगितलं आहे की आम्ही सर्व जागा आता स्वबळावर लढू, आमची युती तुटलेली आहे. तुम्ही कालपर्यंत असं म्हटलं होतं की आम्हाला 25 जागा पाहिजे होत्या पण त्या मिळाल्या नाही म्हणून मी बाहेर निघालो. आता तुम्हाला सर्व जागा मिळालेल्या आहेत, तुम्ही स्वतंत्र लढत आहे तरी तुम्ही बाहेर निघत आहेत. मी आधीच सांगितलं की सेनेसोबत जो कमिटमेंट माझं झालं होतं, सेनेच्या नेत्यांनी जो आश्वासन मला दिलं होतं त्या कमिटमेंट पासनं ते दूर जात होते, म्हणून मी हा निर्णय घेतला. आणि दुसरा विषय असा आहे, मी आधी सांगितल्याप्रमाणे आजकालच्या राजकीय पक्षामध्ये जोपर्यंत नेत्याला मुजरा होत नाही तोपर्यंत त्या कार्यकर्त्याचं किंवा त्या पदाधिकाऱ्यांकडे म्हणजे जे म्हणू आपण त्याचं म्हणणं ऐकलं जात नाही. आणि मी सगळं करून सुद्धा भाजपमधनं 14 वर्षाचा वनवास यासाठी भोगला की माझा स्वभाव नाही आहे, मी नेत्यांसमोर मुजरा करत नाही. परंतु कार्यकर्ता माझ्यासाठी, अमरावतीकर जनता माझ्यासाठी सर्व आहे. त्यांच्याच भरोश्यावर मी इथपर्यंत पोहोचलो. मी कोणत्याही नेत्याच्या भरोश्यावर इथपर्यंत पोहोचलो नाही. सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं वयाच्या 23व्या वर्षी. त्या काळामध्ये कोणी भगवा उचलायला तयार नव्हतं, मी भगवा उचललं. अमरावतीकर जनतेनं 31व्या वर्षी मला आमदार केलं. 36व्या वर्षी लोकांनी प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि पक्षाने मला मंत्रिपद दिलं. हा इतिहास आहे, या इतिहासात जाण्याची आवश्यकता नाही. जसा प्रश्न आला की सगळं मिळाल्यानंतर तुम्ही बाहेर का आले, तर त्याचं कारण हा आहे. सगळं मिळाल्यानंतर आता या निवडणुकीमध्ये सांगू का, खूप इच्छुक आहेत, खूप लोक इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे येत आहे जात आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाला उमेदवाराची कमतरता राहणार नाही. भाजप सेनेच्या व्यतिरिक्त इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिगरबाजांना तुम्ही पाठिंबा देणार का? भाजप सेनेच्या व्यतिरिक्त इतर संघटनेच्या जिगरबाजांना तुम्ही पाठिंबा देणार का? जो कार्यकर्ता असेल त्या सगळ्यांना मी पाठिंबा देण्यासाठी, आणि माझा खारीचा वाटा राहील. म्हणजे मी फार मोठा नेता आहे असं नाही आहे, पण ज्याला आवश्यकता असेल, जिथे 2, 4, 5 मतं माझ्यामुळे त्या कार्यकर्त्याला मिळत असेल तर निश्चितपणानं खारीचा वाटा मी उचलायला तयार. तुमची नाराजी नेमकी स्थानिक स्तरावर आहे की राज्यस्तरीय स्तरावर? माझा कमिटमेंट पहिल्यांदा वरतीच झालं होतं. आपल्याला आठवत असेल की शिंदे साहेब जेव्हा प्रचाराला आले अंजनगावला, एअरपोर्टवर मला बोलवलं. म्हणजे मी त्या आधीच सांगितलं होतं की माझे कमिटमेंट पूर्ण होत नाही, मी जय श्रीराम करणार आहे. प्रेसमध्ये ते आलंही होतं. आणि तिथे शिंदे साहेबांनी या आधी मध्यस्थांच्या माध्यमातून मला कमिटमेंट होत होती, परंतु शिंदे साहेबांनी ज्या वेळेस डायरेक्ट सांगितलं आणि तोही कमिटमेंट पूर्ण होत नसेल. आज सकाळी सुद्धा आता जे जाऊ द्या, कमिटमेंट पूर्ण होत नाही एवढाच माझा विषय. बरं, एकनाथ शिंदेंनी पुन्हा मनधरणी केली आपली. एकनाथ शिंदेंनी पुन्हा मनधरणी केली तर आपण जाल का शिवसेना? एकदा निर्णय झालं कमिटमेंट किसी की नहीं. एक बार इसके पहले भी आप नाराज हो गए और आप पार्टी से दूर हो गए थे. तब आपके साथ जुड़े हुए कार्यकर्ता जो थे, वो जो इलेक्शन लड़ने के इच्छुक थे, या जो बहुत सारे कार्यकर्ता थे, वो राजकारण से एकदम अलिप्त हो गए. फिर जैसे ही आप आए वो वापस सब के सब आए और आपने आज फिर ये घोषणा कर दी कि इस चुनाव के बाद में मैं राजनीति से संन्यास ले लूंगा. तो इस पर कार्यकर्ताओं की भूमिका के संदर्भ में क्या? मैंने ये बोला, यदि कुछ कार्यकर्ताओं ने अपक्ष लड़ने की भूमिका ली, उनके साथ मैं रहा. और राजकारण में या लोकतंत्र में निर्णय लेने की ताकत मतदाताओं की है. मतदाताओं ने वो ताकत, मैंने कहा हुआ, मैंने जो विनंती की हुई कैंडिडेट है, उम्मीदवार है, उनको यदि उन्होंने पसंदी दी, उनको उन्होंने सम्मान दिया या उनके पीछे अपनी ताकत लगाई, तो निश्चित रूप से मैं आगे रहूंगा. और समझो, लोगों ने कहा कि नहीं जगदीश, अब तू घर पे जाकर मैं घर पे चल जाऊँ. 35,000 लोगों का बहुमत आपके साथ में था विधानसभा में. इन 35,000 समर्थकों को, इन 35,000 मतदाताओं को और आपका काम करने वाली टीम को
अब नेतृत्व की आवश्यकता है, तो आप अपना कोई नया संगठन निर्माण करेंगे या और कोई पार्टी में जाएंगे? अभी समय नहीं है और कोई संगठन निर्माण करने का। और दूसरी पार्टी, हिंदुत्व की 2 ही पार्टी है, मेरे विचारों को लेकर चलने वाली 2 ही पार्टी है, भारतीय जनता पक्ष और दूसरी शिवसेना। मैं राजकारण में विचारों के लिए आया, पार्टी के लिए नहीं आया, और मैं कभी विचार बदलूंगा नहीं। काही विषय घरातले असतात, ते घरातच राहिले पाहिजे। फक्त 2 भावांमध्ये वाद झालं एवढंच विषय राहते, कशावर वाद झालं, काय झालं हे सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। कोर्टाचा निर्णय घेऊन राहिले, रामराम करून राहिले राजकारणाला, आणि एवढं समोर होत असताना तुमच्याकडे ज्या आशेनं इथला मतदार किंवा तुमचे समर्थक पाहत होते, तो आज निराश नाही होणार का या शेवटच्या दिवशी? मी आधीच सांगितलं की मी राजकारणात केव्हा रामराम करणार आहे। या निवडणुकीमध्ये माझ्यासोबतचे जे लोक राहतील त्यांना लोकांनी पाठिंबा दिला, त्यांना यशवंत केलं, तर मी त्यांच्यासोबत राहील। आणि समजा मतदात्यांनी त्या सर्व लोकांना पर्यायानं मला नाकारलं, तर राजकारणामध्ये जर लोक आपल्यासोबत नाही तर त्या संघटनेत राजकारणावर माझा पोट नसल्यामुळे मला काही गोष्टीची चिंता राहत नाही। अमरावती राजीनामा यासाठी दिलं की माझ्यासोबत जे कमिटमेंट झाले होते प्रवेश घेताना ते कमिटमेंट पूर्ण झाले नसल्यामुळे माझ्यासोबत 610 लोकांनी आणि त्यावेळेस मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही समझ में नहीं आती यार तुम्हारा। अमरावतीचं सगळं तुम्हाला पाहायचं आहे, परंतु दुर्दैव असं 610 लोकांपैकी एकही कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारची जबाबदारी देण्यात आली नाही। त्यावेळेस मी गप्प बसून त्यानंतरचे अनेक असे निर्णय झाले की त्यामध्ये मला बाजूला ठेवून निर्णय घेण्यात येत होते, आणि त्याबद्दल मी नाराजी एकदा व्यक्त केली। आणि शिंदे साहेब मग अंजनगाव सुरजीला जेव्हा आले त्यांनी स्वतः सांगितलं, तोही कमिटमेंट पूर्ण झालं नसल्यामुळे हा निर्णय मी घेतलेला आहे। पुढची भूमिका काय राहणार आपली? पुढची भूमिका एकच राहणार आहे की जो खरा कार्यकर्ता आहे भगवा घेऊन निवडणुकीमध्ये उतरणार आहे, जो समाजाचं काम करण्यासाठी इच्छुक असेल आणि अमरावतीकरिता ज्याच्या दृष्टीनं काही नियोजन असेल, योजना असेल, त्याच्यासोबत मी माझा खालीचा वाटा उचलला। काल तुम्हाला डावलण्यात आलं का बैठकीतून? काल बैठक मला बोलवलं नाही, याचा अर्थ काय होते तुम्हीच काढून घ्या। ठीक आहे, ओके. हिंदी